मुंबईकरांना मुंबईच्या पहिल्या पावसाच्या खूप खूप शुभेच्छा याच्यासाठी, कारण मुंबईत भरपूर उकाडा वाढला होता आणि सगळ्यांना असं वाटत होतं कधी पाऊस येतो आणि कधी पाऊस येतो. त्याच्यानंतर पाऊस असा आला की पार पहिल्याच पावसाने मुंबईकरांची जिरून टाकली. पण वातावरण एकदम थंडगार झालं होतं. मी जशी नाईट शिफ्ट करून आली तशी डायरेक्ट झोपली, कारण मला नाश्ता करायचा नव्हता. पूर्ण रात्रभर मी जागी होती आणि माझी तब्येत बरी वाटत नव्हती. त्याच्यामुळे मी आल्या झोपली आणि झोपल्यानंतर उद्याचा असाही वीकेंड होता, त्याच्यामुळे मला रूम आवरायची होती. पण आधी मी रूमवर आली होती त्यावेळेस मी पाण्याच्या बॉटल वगैरे भरून ठेवल्या होत्या, कारण इतके दिवस झाले थोडं पाण्याची कमतरता होती मुंबईमध्ये. त्याच्यामुळे मग पाणी कमी असल्यामुळे बॉटल वगैरे भरून ठेवावं लागत होत्या. नाहीतर माझ्या रूमवर मला कधी बॉटल भरून ठेवायची गरज पडली नाही, कारण कंटिन्यू 24 तास पाणी असतं. पण आता इतक्यात पाणी नसल्यामुळे मला पाणी भरून ठेवावं लागत होतं. रूमची आवरावर करत होती. रात्री भांडे वगैरे घासूनच गेली होती, तेच ठेवत होती. ते ठेवल्यानंतर मला व्यवस्थित फ्रेश व्हायचं होतं आणि फ्रेश झाल्यानंतर मी जे रात्री पाणी भिजून ठेवलं होतं मेथी दाण्याचं, मला ते प्यायचं होतं. कारण मी आता जे आठवड्याचे आपले 7 दिवस असतात ते 7 पण दिवस मी वेगवेगळं पाणी पिणार आहे, कारण एकच पाणी पिऊ चव बिघडते आणि परत ते पिल्या पण जात नाही. त्याच्यानंतर मी फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यानंतर नाश्ता वगैरे केला. नाश्त्यामध्ये मी बनवले होते लौकीचे पराठे बनवले आणि अख्खा उन्हाळा संपला आणि आता मार्केटमध्ये खूप आवडला, कारण गरमीच्या काळात तो पाणी होतं. आता गरमी गेलेली तरी पण मी घेतला, कारण पुढच्या वर्षी नक्कीच मला पाणी. आणि पहिल्याच पावसात माझ्या रूमचे तुम्ही हाल बघू शकता, कारण मी स्टँड अजून आणलेला नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघू.